झालं का? एक मिनिट. केले का मग प्रोजेक्ट? HPO BWHHYV. केलं का पुढे व्हिज्युअलायझेशन? केलं का? का? कॉलेजमध्ये काही चाललंय का? हो एकदम. ठीक आहे. ऑनलाईन किती लोकांनी प्रोजेक्ट केला अमंगस्ट ऑनलाईन? ऑनलाईनमधून किती लोकांनी केला? कोणीच नाही? असो. ठीक आहे. टुडे विल लर्न अबाउट समथिंग कॉल्ड इन्फॉर्मेशन रिट्रीवल, किंवा त्यालाच म्हणजे बघायला गेलं तर ते इन्फॉर्मेशन रिट्रीवल आहे, बट जसं इन्फॉर्मेशन रिट्रीवल आहे, बट इन पायथन टर्म्स लाईक इट इज ऑल्सो कॉल्ड वेब स्क्रॅपिंग. ठीक आहे. इन्फॉर्मेशन रिट्रीवल म्हणजे काय? वेबसाईट्सवरनं मिनिंगफुल इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करणं. ठीक आहे. त्याचाच एक भाग, एक त्याला म्हणतो वेब स्क्रॅपिंग आपण असं म्हणतो. ठीक आहे. काय आहे थोडा वेळ, मला एक मेसेज करू द्या. ठीक आहे. तर त्याला इन्फॉर्मेशन रिट्रीवल असं म्हणतात. इन्फॉर्मेशन रिट्रीवल म्हणजे टेक्स्ट किंवा डॉक्युमेंट्सवरनं काय मिनिंगफुल इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची आहे वेबवरचा. ठीक आहे. तर दॅट इज कॉल्ड इन्फॉर्मेशन रिट्रीवल. त्याच्यामध्येच अजून एक त्याचाच एक मॉडेल आहे, त्याला मल्टी नॉमियल किंवा मल्टी मॉडल इन्फॉर्मेशन रिट्रीवल असं काहीतरी म्हणतात. मल्टी मॉडलच लिहा, मल्टी मॉडल इन्फॉर्मेशन रिट्रीवल, जो इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ टेक्स्ट, डॉक्युमेंट, ऑडिओ, व्हिडिओ याच्यावरनं जी इन्फॉर्मेशन घेता येईल आपल्याला अनस्ट्रक्चर्ड डेटावरनं, तर इट
हेल्प्स इन दॅट. ठीक आहे, तर त्यासाठी पायथन पण हेल्प करतो. आता ॲज अ डेटा ॲनालिस्ट वाय डू वी डू दॅट, आपण का करतो ते. ठीक आहे, तर बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला कुठल्या ना कुठल्या वेबसाईटवरनं काही ना काही इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायची आहे किंवा काही ना काही डेटा आपल्याला त्याच्यावरनं घ्यायचा आहे, विच इज नाव अ डेज नॉट पॉसिबल. ते वेब स्क्रॅपिंग जे आहे ते एक इलिगल पण झालेलं आहे आता, आपण ते नाही करू शकत. ठीक आहे, सो फॉर दॅट लाईक देर आर, बट अगेन अशा काही वेबसाईट्स आहेत ज्या सिम्पल वेबसाईट्स आहेत, ज्यांना आता प्रत्येक वेबसाईटला ते सिक्युरिटी स्टँडर्ड झालेत. ठीक आहे, बट अशा काही वेबसाईट्स जे ओपन असतात, तर आपण त्याच्याकडनं काही ना काही इन्फॉर्मेशन किंवा त्याचे काही टायटल्स आहे किंवा काय एन्क्रिप्टेड डेटा जर असेल तर तो आपण घेऊ, तर तो आपण घेऊ शकतो. ठीक आहे, तर पायथन या गोष्टीसाठी पण आपल्याला हेल्प करतं. ठीक आहे, तर याच्यासाठी बऱ्याचशा लायब्ररीज यूज होतात. देर आर मल्टिपल लायब्ररीज यूज फॉर दिस. वेब स्क्रॅपिंग काय कळालं का थोडक्यात. ठीक आहे, बट ते इलिगल आहे, ते वर्क होत नाही. तुम्ही कंपनीजमध्ये पण गेला ना तर नाही, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे नाही इंटरव्ह्यू. ठीक आहे, ह्या गोष्टी थोडं थेरॉटिकल आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी मल्टिपल लायब्ररीज लागतात. तर त्याच्यातली सगळ्यात मेन लायब्ररी जी आहे तिचं नाव आहे ब्युटिफुल सूप. काय? ब्युटिफुल सूप. तर आपण ही बघणार एकदा, काही नाही, एकच कोड आहे, मी तुम्हाला तो पाठवून देईन. ठीक आहे, त्याच्यासाठी तर ते एक झालं. बट याच्यासारख्याच अजून जर तुम्ही पायथन डेव्हलपमेंटमध्ये गेला ना, याच्यासारख्या कोर लायब्ररीज आहेत. ठीक आहे, ज्याला म्हणतात ब्युटिफुल सूप, नंतर मग स्क्रॅपी, नंतर मग सिलेनियम. ठीक आहे, URILIB. ठीक आहे, आणि पाचवी असते रिक्वेस्ट. ठीक आहे, तर या अशा 5 लायब्ररीज आहेत ज्या इन्फॉर्मेशन रिट्रीवल किंवा वेब स्क्रॅपिंगसाठी खूप जास्त हेल्पफुल राहतात. ठीक आहे, किंवा जास्त ह्या मोस्ट प्रोबेबली, नॉट मोस्ट प्रोबेबली, यांचं कामच ते आहे. जसं मॅटप्लॉटलिबचं काम एक होतं, सीबॉनचं काम एक होतं, पांडासचं होतं, तसंच ह्या लायब्ररीजचं काम पण एक आहे. सारिका काय झालं? ठीक आहे, तर त्यांचं काम पण एक पर्टिक्युलर आहे. कळालं का या 5 लायब्ररीज? त्याच्यामधलेच आपण 2 बघणार, ते आहे ब्युटिफुल सूप अँड रिक्वेस्ट. ठीक आहे, बाकी कुठल्या कुठल्या सांगितलं मी? सिलिनियम, स्क्रॅपी अँड URILIB, युरुलिप. ठीक आहे, दिस इज ऑल्सो वन ऑफ द लायब्ररी यूज फॉर वेब स्क्रॅपिंग. जर कधी तुम्हाला विचारलं, तुम्हाला विचारतील की नेटवरनं तुम्हाला इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करायची, तर काय त्यासाठी सर म्हणा इन्फॉर्मेशन रिट्रीवल ही एक कन्सेप्ट असते, ती लागेल. त्याच्यामध्येच वेब स्क्रॅपिंग आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, वेब स्क्रॅपिंगमध्ये मग ह्या लायब्ररीज लागतील. तर कशी त्याची 1-2 लाईन जरी सांगितलं तुम्ही, दॅट्स मोर देन इनफ. पण कोणीच डेटा ॲनालिस्टला विचारत नाही. दिस इज अ पार्ट ऑफ लाईक डेटा ॲनालिस्टला माहिती पाहिजे फक्त. बट दिस इज अ पार्ट ऑफ पायथन विच आय वॉन्टेड टू टेल यू गाईस. हे काही नाही, 5 मिनिटाचं काम आहे. ठीक आहे, तर आपल्याकडे आता कुठली वेबसाईट तर नाही आहे जी ओपन आहे. पिप इन्स्टॉल रिक्वेस्ट ब्युटिफुल सूप. एक सेकंड. हॅलो हॅलो, हां, लेक्चर काय झालं? एक आहे, 1 पर्यंत आहे. हो ना. काय झालं? ठीक. ओके ओके, नॉट ओके. ठीक आहे, चलो. कुठली? ब्युटिफुल सूप. त्याला इम्पोर्ट करणं, हे बघा असं इम्पोर्ट करता बरं का, बाय द वे. ठीक आहे, त्याला हे असं इम्पोर्ट करता, BS4 इम्पोर्ट ब्युटिफुल सूप. ठीक आहे, तर आपण हीच वेबसाईट घेतली आहे, द डिजिटल NMD.
सिंपल वेबसाईट घेतली आपण. बाय द वे, हिअर इज समथिंग कॉल्ड ट्राय, एक्सेप्ट अँड पास. ह्या 3 गोष्टी एरर हँडलिंग टेक्निकच्या खाली ह्या 3 गोष्टी लिहून ठेवा. काय असते? ट्राय, एक्सेप्ट आणि पास. ट्राय काय म्हणजे काय? ट्रायमध्ये एक एरर, ठीक आहे. नंतर तो जो पर्टिक्युलर एरर आहे त्या एररला एक्सेप्ट कर किंवा आणि मग पास कर. एरर हँडलिंग काय करतो? तो बऱ्याचशा वेळेस असं काय होतं की आपल्याला माहिती आहे की इथे काही ना काही एरर जो आहे तो येणार आहे, ठीक आहे. देर इज सम ऑर द अदर एरर विच इज गोना कम इन दिस पर्टिक्युलर थिंग, ठीक आहे. मग आपल्याला ती पाईपलाईन ऑटोमेट ठेवायची. आपल्याला काय म्हणजे हा एरर जरी आला ना तरी आपल्या डेटा इन्साईट्सला किंवा ॲक्युरसीला काही फरक पडणार नाही आहे, ठीक आहे. मग आपण काय करू शकतो? या एररला नेग्लेक्ट करा, ठीक आहे. हां, नेग्लेक्ट कर. तर मग हे कशाने होतं? तर हे एक्सेप्शन किंवा एरर हँडलिंग टेक्निकने होतं. मग एरर हँडलिंग टेक्निकमध्ये काय वापरतं? तर दिस इज ट्राय, एक्सेप्ट अँड पास. कळलं? एरर हँडलिंग, एक्सेप्शन हँडलिंग, ठीक आहे. तर आता एक फंक्शन बनवलेला फेच, हा तुम्हाला कोड लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त कसं वर्क होतं ते समजून घ्या, ठीक आहे. हे बघा, एक्सेप्शन, एक एक्सेप्ट दिलेला आहे आपण की हा असा जर एरर आला, एरर फेचिंग पेज, म्हणजे पेज जर फेच नाही झाला, ठीक आहे, तर तुम्ही नन रिटर्न करा, ठीक आहे. नंतर HTML प्रेझर, नंतर फाउंड टायटल्स. आता आपल्याला काय करायचं होतं? त्या वेबसाईटमधले टायटल्स जे आहेत आपल्याला ते फाइंड करायचे होते. कुठल्या वेबसाईटमधले? या, ठीक आहे. एन्क्रिप्शन कळतं तुम्हाला? कधी एन्क्रिप्टेड असतात काही गोष्टी, तर आपण ते पण डिक्रिप्ट करू शकतो, ठीक आहे. तर कुठली वेबसाईट बघा, URL पास केली आपण, कुठली वेबसाईट, त्याच्यामध्ये काय फेच करायचं अरे, जस्ट फाउंड टायटल्स त्या वेबसाईटमधला, ठीक आहे. खूप इझी आहे, खूपच जास्त इझी, ठीक आहे. दिस इज आर नथिंग बट एरर हँडलिंग टेक्निक्स, ट्राय, एक्सेप्ट अँड पास. हे बघा लिहून ठेवलं आहे, ठीक आहे. आता तुम्ही इकडनं पण मॅनिप्युलेट करू शकता, माहिती आहे का? इन्स्पेक्ट करून सांगितलं होतं ना मी, नाही का? काहींना सांगितलं असेल, काहींना नाही. हो का? अरे खूप फेमस. सगळ्यात तुम्ही स्कॅममध्ये नाही फसले कधी? ते तुम्ही अशा लिंक नाही बघा, लिंक इन रात्री 12 वाजता हा 1 रुपयाला होईल हा शूज, मग तुम्ही ऑर्डर करू शकता, ठीक आहे. मग तुम्हाला म्हणजे एकदम जेन्युअन वाटलं पाहिजे म्हणून तुम्हाला तिथे काय म्हणतात त्याला, हां, स्क्रीनशॉट पण येतील की बघा 1 वाजता, ती स्क्रीनशॉट बघा कशी येतात. शूज ना, आपण शूज बघू, कुठले बघायचे? पण सगळ्यात महागवाले बघू. काय झालं? किती? 14,000 ना. कसे स्कॅम करतात ते. किती रुपयाला हवा? एवढं पण नाही. याचा आहे तर तुम्हाला स्क्रीनशॉट. आणि काही स्कॅमर्स काय करतात म्हणजे तुमचे की तुम्हाला डायरेक्ट पे करावं लागतील, ठीक आहे. पे होताना मग तुमच्यावरनं कट दुसरेच अमाऊंट होते, शूज काही येत नाही. स्कॅम चालतात, कळलं का? काही आय मीन व्हॉट एव्हर यू वॉन्ट, लाईक if I do inspect and I move to here, ठीक है. Your name, I knew you tumor. याला काहीच नाही होऊ शकत तुम्ही.
तर इथं जर चेंजेस केले पेमेंट गेटवे हे बघा हां राईट अमाऊंट कंट्रोल आर. ते आपण फक्त इंटरफेस मॅनिप्युलेट करतोय, बॅकएंड नाही. ठीक आहे, स्कॅमर्स जे असतात ते बॅकएंड पण करतात माहिती आहे. त्याच्यासाठीच मग हे वेब स्क्रॅपिंगनेच होतं ते. त्याच्यासाठीच मग सिक्युरिटी स्टँडर्ड झाले, म्हणून मग आपण वेब स्क्रॅपिंग दॅट्स नॉट, म्हणजे इट्स इलिगल. कंपनी थर्ड पार्टी पेमेंट. हां ते रेझर पे वगैरे हे त्यांची स्वतःची थोडी थर्ड पार्टी पेमेंट गेटवे असे बरेच राहतात. ते डबल चेक करतात जेव्हा जरी रिक्वेस्ट गेली ना करेक्ट रिक्वेस्ट. आता खूप हे आलं, नाही तर पहिले खूप तुम्ही बघितलंच आहे टेलिग्रामवरती असे काही चॅनल्स आहे. हो मग तिथेच असतात हे स्कॅमर्स. याने जॉईन करून ठेवले नाही होत ते, कधीच येत नाही. नंतर मग इंस्टाग्रामवरती पण मध्ये मध्ये सुरू झालं होतं की अजून पण येतात की असेच काही काही क्लोथ्स देतील आणि त्याची प्राईस 299 मध्ये 4 शर्ट, आणि ते तुम्ही पेमेंट गेटवेला ते तिथे गेल्यावर वेगळीच प्राईस. ठीक आहे, काही अरे काही त्याच्यात हे अगेन दॅट इज वन ऑफ दी पार्ट, लाईक यू कॅन डू इट विथ दिस. ठीक आहे, तर आय मीन दिस इज ऑल्सो वन ऑफ द थिंग. ही फाईल तुम्हाला पाठवेलच, बट ही काही कुठे काही यूज होत नाही, कुठेच नाही. बट दिस इज हां फक्त डोक्यात घालायला ठेवा की कोणी विचारलं ना तर असं ब्लँक नको व्हायला की असं काही एक्झिस्ट करतं. ठीक आहे, तर दिस इज वन ऑफ दी गुड एप्लीकेशंस ऑफ इट. सो यही तक था हमारा सफ़र. उसके बाद तुम्हारे हवाले पाइथन साथियों, पाइपलाइन. चलो गुड. सो विल स्टार्ट विथ एक कन्सेप्ट आहे डेटा पाईपलाईन्स. समजून घेऊ आपण की डेटा पाईपलाईन्स कशा मूव्ह करता, तुम्ही काय काम करता, कसं काम करता. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले डेटा वेअरहाऊसवरनं तुमचा जो डेटा फेच होतो. ठीक आहे, ETL प्रोसेसने काय असतं ती एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, सगळ्यात पहिले डेटा कलेक्शन. पहिलं एक कंपोनंट येतं डेटा कलेक्शन. त्याच्यामध्ये काय होतं, एकदा डेटा आला आहे नंतर ती पाईपलाईन पुढे मूव्ह होते. मूव्ह झाल्यानंतर मग त्यांचं तिथे एक येऊन जातं एक डेटा प्री प्रोसेसिंग. एक पूर्ण डेटा सायन्सची पाईपलाईन समजून घ्या आपण. काय येतं प्री प्रोसेसिंग. प्री प्रोसेसिंगमध्ये आता आपण शिकलो आहे काय काय होतं, सांगितलं होतं मी, लिहून दिलं होतं मी त्यासाठीच की लिहा याच गोष्टीसाठी, याच दिवसासाठी. ओके, ईश्वर आणि हे कुठे संध्याकाळी लेक्चर आहे. नाही, त्यांना बसूच नाही देणार. संध्याकाळी येणार ते लेक्चर. हां, काय काय करतं डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये? EDA, फीचर इंजिनिअरिंग. ठीक आहे, गुड. डेटा अंडरस्टँडिंग वगैरे. ठीक आहे, अजून फीचर इंजिनिअरिंगमध्ये सांगून देऊ का असं 2 गोष्टी माझ्या इच्छा होते. फीचर स्केलिंग अँड लेबल एन्कोडिंग. त्याच्यामध्ये असं खाली करून लिहा. हां, फीचर इंजिनिअरिंगमध्येच डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये काय काय येतं? EDA. मग EDA मध्ये काय काय येतं? क्लिनिंग अँड व्हिज्युअलायझेशन. व्हेरी गुड. ठीक आहे, नंतर मग दुसरं काय सांगितलं होतं मी? फीचर इंजिनिअरिंग. EDA मध्ये अजून एक येतं डेटा अंडरस्टँडिंग. फीचर इंजिनिअरिंगमध्ये काय येतं? फीचर इंजिनिअरिंग म्हणजे काय? एक्स्ट्रॅक्टिंग मिनिंगफुल फीचर्स फ्रॉम युअर डेटा, त्याला फीचर इंजिनिअरिंग म्हणतात. त्याच्याच मध्ये 2 गोष्टी येतात, फीचर स्केलिंग, लेबल एन्कोडिंग. आता हे समजायला नका जाऊन येतं बाउन्सर जाईल. ठीक, समजलं? हां, फीचर स्केलिंग अँड लेबल एन्कोडिंग झालं. हे सगळ्यामध्ये हे कशा अंडर आलं? प्री प्रोसेसिंग. ठीक आहे, पाईपलाईन पुढे मूव्ह झाली, नंतर येतं डेटा मॉडेलिंग किंवा मॉडेल बिल्डिंग. ऐकलं का मॉडेलिंग बद्दल? कोणी केलं का सर्च का नाही?
समजलं काय होतं पुढे? डेटा मॉडेलिंग, त्याच्यामध्ये मॉडेल बिल्डिंग. आता कुठला मॉडेल? तर याच्यामध्ये आपण मशीन लर्निंग मॉडेल बनवतो, एखादी ML मॉडेल, AI मॉडेलसाठी. ठीक आहे, समजलं? त्यामध्ये मल्टिपल अल्गोरिदम्स लागतात वगैरे वगैरे, खूप मोठ्या कन्सेप्ट्स आहेत. ठीक आहे, डेटा मॉडेलिंग किंवा मॉडेल बिल्डिंग नंतर तुमची पाईपलाईन पुढे मूव्ह होते. इट गोज टू मॉडेल इव्हॅल्युएशन. ठीक आहे, मॉडेल इव्हॅल्युएशन म्हणजे काय? म्हणजे तुमचं जो तुम्ही मॉडेल बनवला आहे तो कितपत करेक्ट आहे, कितपत करेक्ट आहे, म्हणजे करेक्टनेस ऑफ युअर AI मॉडेल. ठीक आहे, कळलं काय? मॉडेल इव्हॅल्युएशन. त्याच्यामध्ये मॅट्रिक्स असतात वेगळ्या वेगळ्या, तुम्हाला शिकावं लागतं. त्याला इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स असं म्हणतात. त्यामध्ये कन्फ्युजन मॅट्रिक्स असते. ठीक आहे, इट्स कॉम्बिनेशन ऑफ ट्रू पॉझिटिव्ह सोडा. तर मग ते पुढे जातं. मग त्यानंतर येतं मॉडेल ट्युनिंग. पाईपलाईन पुढे जाते, नंतर येते मॉडेल ट्युनिंग. तर मॉडेल ट्युनिंग म्हणजे काय? म्हणजे मला एक सांगा, तुम्ही एक म्युझिक, सपोज एक म्युझिक कंपोजर आहे, तुम्ही थोडं ट्यून करताय म्हणजे काय करता? गुड गुड वर्ड. नाही नाही, तुम्ही एक म्युझिक डायरेक्टर आहे, असं DJ ट्यून करत असतं बघा ना. ते काय करता नक्की? ते ट्युनिंग कशासाठी काय करत असतं? गुड गुड वर्ड. ॲडजस्ट अँड कॉम्बिनेशन. अजून एक काही? ॲक्युरेसी थोडी करतात ते काय करतात? अजून काही ना काही स्केल वाढवून बघता, एक टोन वाढून, पिच वाढवून बघतील, खाली खाली करून बघतील. नाही, मॉडेल ट्युनिंग म्हणजे एक ॲनॉलॉजी दिली मी फक्त. मॉडेल ट्युनिंग काय करतात? ठीक आहे, जो आता आपण मॉडेल बनवला आहे ना, त्याला वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्सनी म्हणजे थोडं चेक करतो, वेगवेगळे कॉन्फिगरेशन लावून बघतं. ठीक आहे, हे आता तुम्ही फक्त समजा की ट्युनिंग काय आहे, फक्त म्हणजे मॉडेल ट्युनिंग म्हणजे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स ट्राय करून बघतो मॉडेलला. हे डेटा सायन्समध्ये कळेल तुम्हाला काय असतं. ठीक आहे, नंतर पुढे मूव्ह झालं तर एक पार्ट येतो, इथे येतो तुमचा डिप्लॉयमेंट, मॉडेल डिप्लॉयमेंट. मग डिप्लॉयमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, CI/CD, डॉकर, क्युबरनेट्स. ठीक आहे, ऑर्केस्ट्रॉन. ठीक आहे, तर ही झाली तुमची कंप्लीट पाईपलाईन. तर तुमचं काम असतं फक्त पहिल्या 2 कंपोनंट्सला, डेटा कलेक्शन अँड डेटा प्री प्रोसेसिंग. तिथे संपलं डेटा ॲनालिस्टचं काम. त्याच्या पुढून डेटा सायन्सवाल्यांचं काम. त्याच्या आधी डेटा इंजिनियर्सचं काम. म्हणजे डेटा कलेक्शनच्या आधी जे आहे ते डेटा इंजिनियर्सचं काम. त्याला बाकी सगळ्यांना हे व्यवस्थित ठेवणं वगैरे ते क्लाउड इंजिनियर्सचं काम. झालं? समजलं सगळ्यांना? डेटा पाईपलाईन अशी असते. म्हणजे तुम्ही ज्या डेटावरती काम करताय ना, त्याचा हा फायदा होतो पुढे. हे असं, हा जर मॅप लक्षात ठेवला ना, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये अजून कॉन्फिडन्स वाढतो की तुम्हाला फ्युचर काय करायचं तुम्ही सांगू शकता. मी मॉडेलिंग करू शकतो डेटाची वगैरे वगैरे. पुढे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स चेक करू शकतो डेटा. टाईम काय? चला, कोण स्क्रीन शेअर करेल? कोणाचं झालं? झालं व्हिज्युअलायझेशन? चलो क्विक. आणि मी सांगितलं तसं केलं का पण? गुड. चला,
ठेवा दीपक. येस युवराज. स्क्रीन मोठी तिथे तिथे क्लिक करा त्या फाईल एक्सप्लोररच्या बाजूला. हां अहो नाही तिथे तिथे फाईल एक्सप्लोर त्याच्यावरती त्या कोपऱ्यात हां त्याला क्लिक करा. त्याच्या खाली मॅडम. हां त्याला त्याच्यावरती. अहो याला हां तुम्ही स्क्रीन फुल करा ना. ओके दिसतंय सगळ्यांना. ओके चलो काय केलं. हो मग. So project is all about analyzing and visualizing mobile sales data. Problem statement is mobile retailers aim to increase their sales and overall revenue, but due to large amount of sales data, it becomes difficult for them to understand brand and sales performance. वाचू नका तुम्ही मराठीत सांगितलं तरी चालेल. तर मोबाईल शॉप जे आहे रिटेलर्सचं तर त्यांच्या हिशोबाने हा डेटा ॲनालाइज केला आहे की त्यांना समजायसाठी की कोणत्या ब्रँड्सचं जास्त सेल्स होतो आहे, मोबाईल मॉडेल्स, सिटी वाईज रेव्हेन्यू काय आणि कस्टमर डिमांड. बरं तर ऑब्जेक्टिव्ह ॲनालायझिंग विज्युअलायझिंग त्यांना हेल्प करेल अंडरस्टँड करण्यासाठी ओके आणि डिसिजन मेकिंगमध्ये हेल्प करायची. गुड ठीक आहे. तर पहिले डेटा ओव्हरव्ह्यू बघितला आहे, अंडरस्टँडिंग स्ट्रक्चर ऑफ डेटा. ठीक आहे काय होता तुमचा डेटा. काय होतं डेटामध्ये. डेटामध्ये मोबाईलचा डेटा होता ना बट मोबाईलचे काय होतं. मॉडेल्स, पेमेंट्स मोड काय आहेत, कस्टमर रेटिंग्स काय आहेत त्याच्यामध्ये आणि किती युनिट सोल्ड झालेत तर त्याच्या बेसिसवरती ॲनालिसिस. इथे डेटा टाईप वगैरे आहे, टोटल कॉलम. मग सेल्स ॲनालिसिस केलं आहे. फर्स्ट केलं आहे ब्रँड वाईज युनिट सोल्ड, किती बरं. युनिट सोल्ड झाले कुठल्या ब्रँडचे. मग त्याच्यावरनं काय इन्साईट मग. ओके आणि सेकंड केलं आहे सिटी वाईज युनिट सोल्ड. तर इनसाईट ओके यासाठी मग तुम्ही काय वापरला. पाय चार्ट. गुड गुड. टॉप 10 सिटीज घेतल्या आहेत त्याच्यामध्ये बरं की जास्त ज्यांनी केलं कॉन्ट्रीब्यूट. मग इनसाईट्स आणि की टोटल 503 युनिट सोल्ड झालेत ओव्हरऑल. बरं. आणि विवो हॅज सोल्ड द हायेस्ट नंबर ऑफ युनिट्स म्हणजे तो टॉप परफॉर्मिंग ब्रँड आहे आणि आहेच. हां Xiaomi and Apple have strong sales, which indicates high customer demand. Good. Delhi has the highest number of units sold, making it top performer city. Cities such as Gorakhpur, Madurai, Ranchi, Kanpur show steady but slowerly. Okay, चलो आगे. मग रेव्हेन्यू ॲनालिसिस केलं आहे ब्रँड वाईज आणि सिटी वाईज. ब्रँड वाईज रेव्हेन्यू सिरीज झालेलं आहे तर त्यामध्ये जे व्हॅल्यू आहे ते 10 lakhsच्या हिशोबाने मीन्स जे वरती LE6 दिले तर हम्म. त्या नंबरच्या पुढे 6 zeros आहेत बरं ते इंडिकेट करतं LE6. मग हे सिटीजचं आहे टॉप ह्याच्यात पण टॉप 10 सिटीज घेतल्या आहेत. पण हे कशाच्या रिस्पेक्टने घेतलं वरती पण घेतलं होतं. हां हे ब्रँड वाईज रेव्हेन्यू आहे Okay. आणि ते युनिट सोल्ड बरं बरं ओके. सिटीज. मग याच्यामध्ये इन्साईट्स आहेत की विवोने सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट केला आहे बरं 49 lakhs आणि ॲपलने पण जास्त रेव्हेन्यू केला आहे बट त्यांचे जास्त युनिट सोल्ड नाही झाले बट जस्ट प्राईस जास्त आहे पर युनिटची त्यामुळे त्यांचा पण जास्त रेव्हेन्यू. बरं आणि सिटीजमध्ये दिल्ली टॉप परफॉर्मन्स आहे. ओके गुड. मग मोबाईल मॉडेलचं ॲनालिसिस केलं आहे की कोणत्या ब्रँडचा कुठला मॉडेल जास्त सेल होतो. बरं आणि युनिट्स की कोणत्या मॉडेलचे किती युनिट सेल झाले. गुड. कस्टमर डिमांड, कस्टमर डेमोग्राफिक ॲनालिसिस
की कस्टमरचे ॲव्हरेज एज घेतली काय एज करत आणि कोणत्या सिटीमधनं किती कस्टमर्स आले ते पेमेंट पेमेंट मोड यूज केले कोणता पेमेंट मोड जास्त यूज केला आहे तर UPI जास्त यूज केला आहे कस्टमर्सने गुड. इन्साईट्स आहेत त्याचे आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल की कोणत्या ब्रँडला किती रेटिंग्स दिलेत म्हणजे 4.5 वगैरे असं तर हे ॲव्हरेज रेटिंग आहे. OnePlus घेतलं कमी आहे बट त्याचं रेटिंग जास्त आहे. हां ठीक आहे. ॲपल पण ठीक आहे. चलो सेल कमी होता ना ॲपलचं, हो रेटिंग जास्त. रेटिंग आणि ते, याच्यात काही डेटा क्लिनिंग नाही केली का, नव्हतं का काही? नाही बरं. ऑलरेडी रेटिंग होतं ठीक आहे चालेल. आणि पुढे मग टोटल रेटिंग्स आहे की कोणत्या ब्रँडला कुठला जास्त रेटिंग होतं बरं. आणि हे टोटल रेटिंग्स आहे ब्रँड वाईज ओके गुड. सजेशन्स त्यांना काय देऊ शकतो ते की फोकस मोर ऑन सिटीज वेअर मोबाईल सेल्स आर हायर ओके कीप मोर स्टॉक ऑफ ब्रँड्स दॅट सेल्स द मोस्ट इम्प्रूव्ह सेलिंग अँड डिलिव्हरी सर्व्हिसेस ओके. फ्युचर गोल? आणि फ्युचर गोल क्रिएट इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड युझिंग पॉवर BI प्रिडिक्टिव्ह सेल्स व्हेरी गुड. हे मस्त दिलं सेकंड पॉईंट. add customer demographic data for better insights compare online and offline सेल चॅनल Sales सेकंड अँड channel. फोर्थ पॉईंट चांगला आहे. आणि steady customer retention strategy. गुड. छान गेलं. बाकी नेक्स्ट कोणी? तुम्ही? व्हिज्युअलायझेशन झालं? करा मग. मी एक्सप्लेन कर. मी कॉल करून आलो. ठीक आहे. स्क्रीन शेअर करा. काम करशील ते थोडं पर्सन करत स्क्रीन रेकॉर्डिंग पण होते. काय झालं? त्याची स्क्रीन शेअर होत नाही. का बरं नाही होत? कस्टमरचं बिहेवियर कसं आहे, किती प्रोडक्ट कोणते प्रोडक्टचे डिमांड आहे, कोणतं पेमेंट त्यांना जास्त सपोर्ट करू शकतो, क्वालिटी काय आहे प्रोडक्टची आणि प्राईस रेंज काय आहे, कस्टमरचे म्हणजे अनालाइज करायचं सिटी वाईज पॅटर्न्स ते त्याच्यामध्ये नंतर मिसिंग व्हॅल्यूजला मीडियनने रिप्लेस केलं. मिसिंग व्हॅल्यूज आहे ना
केलं फॉर लूप लावला फॉर लूपमध्ये टाकून दिले ते तिन्ही कॉलमची नावं आणि डायरेक्ट फिडेली करून टाकलं आणि बोर्डिंग काढून रिप्लेस केलं त्याच्यामध्ये बोर्ड केलं कारण की ते हे असेल टेक्स्ट वाईज असते टेक्स्ट असेल आणि बोर्ड टेक्स्ट आहे ठीक आहे नंतर परत चेक केलं आता सगळे झाले काय हे असं हे झालं ना बघ ना झिरो आलं ट्रान्सपोज केलं का त्याच रेंजमध्ये सिंटॅक्समुळे नंतर डिस्कस केलं प्रोडक्टची डिमांड करायची असेल तर काय इलेक्ट्रिक काय केलं तिला बार प्लॉट व्हॅल्यू काउंट करून डायरेक्ट बार प्लॉट किती काउंट 12 पेमेंट मोड युजर्समध्ये काय काउंट करून पेमेंट मोड सगळ्यात जास्त करून UPIचं आहे म्हणजे पेमेंट वाईज काउंट डिस्ट्रीब्युशन काउंट वाईज पेमेंट डिस्ट्रीब्युशन लेबलमध्ये काय जे काउंट केलं आणि वरती तर काउंट केलं आपल्याकडे व्हॅल्यू काउंट केलं व्हॅल्यू काउंट UPIचं काउंट घ्यावं लागेल सिटी कोणत्याच ॲव्हरेज प्राईस आहे त्यासाठी हा घेतला आपला बार प्लॉट घेतला बारच आहे हिस्टोग्राम पण आहे मग हिस्टोग्राम घेतला हिस्ट प्लॉट सिवन व्यवस्थित नाही आला ना काय झालं केलं का कोणाचा बर्थडे शुभम नॉर्मल नाही होणार सेलिब्रिटी काय होतं बोला व्हिज्युअलायझेशनमध्ये ब्रँड वाईज सॉल्व कार्स दाखवले ॲनालिसिस बर त्याच्यात टॉप 5 ब्रँड्स घेतलेले ज्या ब्रँडची जास्त सेल्स आहे त्या ब्रँड शोरूममध्ये इयर वाईज कार सेल्स डेटा त्यात व्हिज्युअलायझेशन केलं बार चार्ट लाईन चार्ट बार चार्टमध्ये स्टार्टिंग टू करंट इयर वाईज सेल्स डेटा कार लाईन चार्टमध्ये पण ट्रेंड वाईज दाखवलं ते गुड ते मस्त वापरलं ॲव्हरेज प्राईस एक मिनिट थांबा कोड बघू द्या मला एन्युमिनेटर काय करता एन्युमिनेटर काय करतं
Enumerate वापरतो ते तसं. करण्यासाठी यूज केलेलं आहे for बरं. व्हॅल्यू ॲड करण्यासाठी enumerate. हां ठीक आहे समजलं. आणि 2F म्हणजे काय? 2F आणि पॉईंटच्या नंतरचे Good. टू डिजिट दिसतात. पाय चार्ट यूज केला. कशासाठी? हे का चुकलं? हां एक मिनटं कोड बघू. शाडो यूज केला. 6,6 करा. काय यूज केलं तुम्ही? shadow use केलं. Okay. बॅकएंडला शाडो. ठीक आहे पुढे फॉल्स करा. हां मायलेज अँड प्राईस रिलेशनशिप कोरिलेशन यूज करून मायलेज अँड प्राईसचे रिलेशनशिप दाखवले. सर मला समजतच नाही काय याचा यूज आहे. स्कॅटर्ड प्लॉट दोन गोष्टींमधलं रिलेशनशिप दाखवतो पण मग आपण आता याच्यावरती काही प्री प्रोसेसिंग नीट केलेलीच नाही आहे. ठीक आहे ते फीचर्स कोरिलेट होत आहेत कसे ते दाखवलंच नाही कसे कोरिलेट होत आहेत म्हणून कसं नीट दिसेल म्हणून मी तुम्हाला काल पण सांगते तुमचं नव्हे स्कॅटर्ड प्लॉट त्यासाठी तुमको थोडा आना चाहिए फीचर एक्सट्रॅक्शन. तुम्ही लेबल्स देऊ शकता एकाला 1 दुसऱ्याला 0. ठीक आहे टॉप मोस्ट एक्सपेन्सिव्ह. नाही आता इथे काय केलं तुम्ही चूक इथे तुम्ही पूर्ण मॅटप्लॉटलिपमध्ये केलं आहे. शिबॉन पाहिजे होतं पुढे इथे लिहून ठेवा कमेंटमध्ये यूज सिबॉन. बॉन रे बॉन. त्यांनी एवढं दाखलं आपण काय दाखलं प्रोजेक्ट. थांबा वाचू द्या मला जरा. प्रोजेक्ट शोज डेटा अनालिसिस युजफुल इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री बेस. तुम्ही कालचाच प्रोजेक्ट कंटिन्यू केलाय. हां सर त्यात हां, data ओके. visualization केलं. हां तुम्ही डेटा क्लिनिंग पण केलेली ना हां. आणि त्यामध्ये तुमचा तो इश्यू आलेला इंजिनचा काय कसला होता क्लिनिंगसाठी एकदा करा df.isnol.sum. ठीक आहे वर असेल तर बघू. ओके प्राईससाठी तुम्ही मीन घेतलेला मीडियम घ्यायला हवा होता. नाही सर वरती येतं इथे नाही. घेतला का मग नंतर Medium. केला का clear? Medium आणि Mode. तीन use केले. Medium इथे use केले. Price साठी. आणि mean आहे engine version हो साठी. मग काल तुम्ही मीन प्राईससाठी पण तुम्ही मीनच घेतलेलं ना हां, म्हणून ते तर आपण- सांगितलेलं तुम्हाला. हां सर ते मी केलं. आपलंच बोलणं झालं होतं ना काल तुम्ही मीन घेतलं होतं करेक्ट. इथे तुम्ही- 11,500 आहे ना. हां, किती आलं होतं? Mean 16,000 something आलं. बघा किती फरक. हां, check केलं सर मी. कारण की आता इथे सपोज चला BMWचंच राहिलं असतं तर मग मीन घेतला असता आपण कारण की BMWची कम्पॅरेटिव्हली प्राईस हायरच आहे एक रेंजमध्येच आहे म्हणजे 50 लाखाच्या वरतीच आहे त्या गाड्या बरोबर ना. हां पण मग तेच आता किती कसं आहे BMW पण आहे बेन्स पण आहे टोयोटा पण आहे ठीक आहे अशा वेगळ्या वेगळ्या गाड्या आहे मग त्यावेळेस प्राईस चेंज होईलच ना सुझुकी पण आहे. हां मग तसंच ना मग चेंज होईल ना अचानक BMW मर्सिडीज बेन्सची जास्त प्राईस आहे मग त्यासाठी काय लागेल मीडियम. गुड चलो बाकी नाही कोणी. बाकी नाही कोणी समवन एनीवन नो वन. तर आता एवढंच आहे आपलं पायथन जेवढं होतं तेवढं तरी बऱ्याच गोष्टी ॲडव्हान्स झाल्या आहे ना. किती लोकांना याच्या आधी पायथन काहीच माहीतच नव्हतं काय बोलताय. You deserve.
प्रथमेश तुमचं कुठपर्यंत आलं? नंपाय झाला का? माझ्याकडे मॉक इंटरव्ह्यू यायची कोणी हिंमत नका करू फक्त. उद्या दाखवतो ना. असं नाही या, बट एंटर ॲट युअर ओन रिस्क. एकदम समजलं का? पायथन अभिषेक जीवरन ने लिया हुआ मॉक इंटरव्यू मला जलील करताय. घाबरत नाही आहे, जास्त प्रिपरेशन करून या, म्हणजे बाकी जिथे झालं ना काहीच वाटणार नाही. हां आत्ताच घाबर. बिलकुल. उद्या घेता का? उद्या घेता. सगळ्यांसमोर ते बस होतं. 1-to-1 तुम्ही इथे देऊ शकता मॉक इंटरव्ह्यू. मी एक शेड्यूल करेल, बघू तेव्हा किती येतं. मी लास्ट शेड्यूल केलेला माझ्या 5 बॅचेसचा 2 मुलांनी दिला फक्त. नाही खरंच, पण मग आज ते दोघं लाईव्ह प्रोजेक्टला आहे. रवी आणि तनुजा दोघं मॉक इंटरव्ह्यूला. हां, आणि माधुरी सावंत. तर मग आहे ना डिफरन्स, दॅट मेक्स अ डिफरन्स. एक तर प्लेस झाली. चलो देन, तुमचा धन्यवाद. तर आणि हा प्रोजेक्ट तुम्ही पण सगळे कॉपी करतील, देऊ नका कोणाला. करतील तरी न करण्यापेक्षा. पण मग काय असेल त्या डेटा बरोबर दुसरं पण करा. ग्रुपवर टाकून द्या, ठीक आहे, आणि लिंक्डइनला पोस्ट करा. आणि अजून काय राहिलं सांगायचं? समजलं ना पायथन हो. सगळ्यांना? Yes, sir. ज्यांना काही येत नव्हतं त्यांनी तो प्रोजेक्टच केले, असं बरं वाटतं जरा. ऑनलाईन ऑनलाईनमध्ये मला ऑनलाईन सगळ्यांना समजलं का? येस और नो? ए ऋषिकेश, तुम्ही इथं जा ना. मतीन, हां प्रशांत, बाकी वेदांत, विशाल गायब. शिकाश, शिवचरण, रामा सोनवणे, प्रांजली, शुभम घालमे. तर नवीन नवीनच दिसतात मला, काय माहीत नाही व्हॉट हॅपन. ठीक आहे, आता झालं ना तुमचा पूर्ण कोर्स झाला ना. बेस्ट ऑफ लक करा मग आता. हां